काय झालं आजोबा? काही नाही बेटा. मग तुम्ही काय रडताय? तू लहान आहेस अजून बेटा. इतक्या लवकर मी तुझी दुःखाची कशाला ओळख करून देऊ. आनंदी आहेस, आनंदी राहा. आजोबा, 6 महिन्यांपूर्वीच मी जिथे राहायचे ना त्या झोपडपट्टीत आग लागली आणि माझी आई, बाबा, माझा मोठा भाऊ सगळे जळून मेले. यापेक्षाही मोठं दुःख असतं आजोबा. काय झालं आजोबा? काही नाही. कसला विचार करताय? अरे, आलीस तू? उशीर झाला. फार गर्दी होती. मला वाटलं तुला कुठल्या दुकानदारानं बसवून घेतलं की काय. मला कशाला कोण बसवून घेईल? कारण आज तू खूप सुंदर दिसतेस. किती छान दिसता तुम्ही हसल्यावर. तुला माहिती आहे अनु, या चिमुरडीनं पुन्हा जगायला शिकवलं. हो, गौरी कोणी नाही तिला, अनाथ आहे. आपण तिला. कसे आहेत ना माझे आई बाबा? गौरीला घर मिळणार, पण गौरीला दत्तक घेण्याआधी माझी केस संपवायची होती. साहिल जेव्हा कोर्टात साक्ष द्यायला उभा राहिला तेव्हा स्पिन ड्रॉप सायलेन्स. मिस्टर साहिल कराडे, मयत रोहन गोखलेचे मित्र. येस. 20 जुलैच्या रात्री क्यूबार पबच्या बाहेर जेव्हा गोळीबार झाला तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तिथे होता. हो. आणि ज्याने गोळी झाडली त्याला तुम्ही पाहिलं सुद्धा. हो. हा तोच माणूस आहे ज्यानं रोहन गोखलेवर गोळी झाडली? बहुतेक. बहुतेक? हो, कारण त्यावेळी तिथे बऱ्यापैकी अंधार होता. पण पोलिसांना दिलेल्या जबानीत तुम्ही यांचं नाव घेतलंय, साहिल कराडे. हो, म्हणजे नाव घेतलं पण खात्री नव्हती. म्हणजे? म्हणजे गोळी चालवणारी व्यक्ती हा असू शकतो किंवा नसूही शकतो. हो. मला कळत नाही याला काय झालंय. दॅट्स ऑल. नो मोर क्वेश्चन्स युअर ऑनर. युअर विटनेस प्लीज. तर साहिल कराडे, पोलिसांना दिलेल्या जबानीत तुम्ही गोळीबार करणाऱ्याचं नाव हर्षवर्धन सावंत असं सांगितलं. हो, म्हणजे असं लोक म्हणत होते. लोक? हो, कारण बाहेर खूप गर्दी होती. त्या गर्दीतल्या लोकांनी ओळखलं असेल. म्हणजे तुम्ही नाही? नाही, मला आधी वाटलं की हर्षवर्धन असावा, पण तुम्ही खोटं बोलताय. ऑब्जेक्शन युअर ऑनर. सस्टेन. अरे काय याला अर्थ आहे. नो मोर क्वेश्चन्स युअर ऑनर. दादा, अरे ती आलो मी आलो. जय भीम गोखले साहेब. जय भीम. बस. मला असं कळलं तो पोरगा कोर्टामध्ये पलटला. अंधारात काहीच दिसलं नाही असं म्हणला.
मित्र म्हणवतात ना भाडकाव साले. तुम्ही ना फक्त छू म्हणा, नाही त्याचा बोलका पोपट केला ना तर गौतम नाव लावणार आहे आपण. नको नको. नको. का? कोण समजतं स्वतःला? गांधी, अण्णा का डायरेक्ट देवच? आता त्या जजला सपान पडून सच्चाई कळणार आहे का? गौतम, ही माझी लढाई आहे आणि यात माझा जीव गेला तरी 72. पण मी इतरांकडनं भलत्या सलत्या अपेक्षा नाही करणार. साहिल रोहनचा मित्र आहे, पण तो सुद्धा कोणाचा तरी मुलगा आहे आणि त्याने जे केलं त्याच्या जागी ठीकच केलं. कोणीही हेच करेल. काय हेच करेल? गीता बीता तुम्हीच मंडळी सांगता ना, काय सांगता काय त्याच्यामध्ये? लढाईमध्ये माय बाप कोण बघायचं नाही, ही अशी असते लढाई. तुमचा तरी काय दोष म्हणा. संध्याकाळी अर्धी चड्डी घालून हातात लाठी घेऊन ताक घुसळल्यासारखी लाठी खेळायची. तुम्ही काय लढाई खेळणार? साहेब, आम्ही बी लय सहन केलं, पिढ्यान सहन केलं. पण मग पॅन्थर शिरला अंगामध्ये. प्रसंगी बुद्ध बाजूला सारून आरेला का रे म्हणलं ना, काम सगळे गप. हे बघा साहेब, तुमच्या घराबाहेर फक्त एक गॅरेजवाला नाही, पॅन्थर बी आहे. बस आवाज दो, बाबा की आवलाद आहे. अन्याय म्हणलं ना पेटून देते. फायर ब्रिगेडच. फक्त आम्ही आग विझवत नाही, लावतो. काय बोलताय? नको. कदम, बसा. आता पुढे काय कदम? साहिलने तर केस हातची घालवली. मला वाटतं त्याच्या घरच्यांवर कोणीतरी फार दबाव आणला होता. तुम्ही हे सांगायला हवं होतं ना तिथं. कोर्ट अशा गोष्टी लक्षात घेत नाहीत. तिथं आरोप सिद्ध करावे लागतात. पण त्याचीच तर तुम्ही फी घेता ना. हं? आपण कोणीतरी दुसरा आहे विटनेस शोधू. हो, तिथं खूप माणसं होती त्या दिवशी. मिस्टर गोखले, ही केस आता साक्षी पुराव्याच्या पलीकडे गेली. मला तरी वाटतं की आपण ही केस हरलोय. असं तुम्हीच म्हणताय? हो, मीच म्हणू शकतो ना. ऍक्च्युली मी तुम्हाला मदत करायला आलोय. कशी करणार मदत? गौतम, नाही, अरे बोला. माझी जी लाखभर फी तुमच्याकडे शिल्लक आहे ती तुम्ही मला देऊ नका. पण आमच्यावर ही मेहरबानी का? कसं आहे की आता या निकालानंतर तुम्ही हे प्रकरण विसरून जा. त्याचं काय की वरच्या कोर्टात जाऊन पण काय फायदा नाही, पैसे वाया जातील. गोखले साहेब, उलट मी तुम्हाला त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळवून देईन. कदम, 1 मिनिट इकडे या ना. गौतम, मी? नाही, थोडा ऍडवाइस या ना. हां म्हणजे समजा अहो, हां असं काय बोलतायत हे? समजा असं झालं, म्हणजे फक्त समजा तुम्ही रस्त्याने चाललाय आणि कोणीतरी ठरवून ट्रकने तुम्हाला चिरडला. कोणाला डाऊटच नाही आला तर काय होणार? ॲक्सिडेंटची केस 6 महिने आत, करेक्ट? आणि समजा कोणीतरी तुम्हाला थोबडला तर किती? 4 महिने आत? नाही, 3 महिने. 3च. तुझ्या गौतम!
जा कंप्लेंट कर पण 3 महिने जाईनात. अरे बघतो काय, जा चल चल. यांच्या